शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होतोय, त्यामुळे रुबी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलेले आहे। शरद पवार यांना बारामतीवरून थेट पुण्यातल्या रुबी रुग्णालयामध्ये आणलं। पवारांवरती 2 दिवसांच्या उपचारानंतर मुंबईमध्ये त्यांना हलवलं जाणार आहे। छातीत कफ झालाय, 5 दिवस अँटीबायोटिक्स दिले जाणार आहे। पवारांची प्रकृती स्थिर, रोहित पवार यांची ही माहिती। जिल्हा परिषदेतही भाजप आणि महायुतीचा बोलबाला, 12 पैकी 12 जिल्हा परिषदांवरती भाजपचं वर्चस्व। भाजप 7, शिंदेची शिवसेना 3, दादांच्या राष्ट्रवादीची 2 ठिकाणी सत्ता। काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादीशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। पंचायत समित्यांवर देखील महायुतीचं वर्चस्व, 125 पैकी 48 ठिकाणी भाजपचं वर्चस्व। शिंदेची शिवसेना 26, दादांची राष्ट्रवादी 23, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी अर्थातच 5 जागा। सहानुभूतीची लाट म्हणणार नाही, पण फडणवीस शिंदे दादांनी जनतेची जी सेवा केलेली आहे त्यामुळे इतर पक्षांची दैना झाली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालावर रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। वडगाव कोल्हाटी पंचायत समिती गणनातून रत्नमाला ढमढेरे यांचा विजय। रत्नमाला ढमढेरेंनी मतदानाच्या दिवशी ईव्हीएमची पूजा केली होती आणि त्यामुळे वाद देखील झाला होता। जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची सून मोनाली लांडे यांचा विजय। विजयानंतर देवराम लांडे यांचा थेट लंगोट घालून जल्लोष। अजितदादांचा फोटो हातात घेऊन लंगोट घालत जल्लोष। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये भाजपच्या रश्मी बागल या विजयी। भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। करमाळ्यात पंचायत समितीतही भाजपचा दबदबा। सोलापूर जिल्हा परिषदेच्या दहिगाव गटामध्ये राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते या विजयी झाल्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकर पराभूत। टोकाची वल्गना करणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली, संस्कृती सातपुते यांची ही प्रतिक्रिया समोर। तर माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुते यांचा मोठा जल्लोष। पत्नीच्या विजयानंतर राम सातपुते यांनी आता गुलाल उधळले, दंड थोपटले। माळशिरसमध्ये भाजपचा सुपडा साफ करणारे आणखी जन्माला यायचे। भाजप कधीही संपत नसतं। लोकसभा आणि विधानसभेचा एकत्र कार्यक्रम केलाय, सातपुतेंचा विरोधकांवर हा निशाणा। उमरग्याच्या आलूरमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी सरपंच आप्पासाहेब पाटील यांचा विजय। आलूर गटामध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आप्पासाहेब पाटील, साडू विरुद्ध साडू अशी लढत या ठिकाणी होती।